छत्रपती संभाजीनगरमध्ये मागील 14 दिवसांपासून हैदराबाद गॅजेट लागू करून मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे यासाठी राजश्री उमरे नावाची तरुणी आमरण उपोषणाला बसली होती। मात्र मंत्रिमंडळातूून केसरकर यांनी त्यांना भेट दिली आणि ते आंदोलन काही दिवसांसाठी स्थगित करण्यात आलं होतं। केसरकर आल्यानंतर त्यांनी काय शब्द दिले तुम्हाला आणि तुम्ही का स्थगित केले? दीपक केसरकर साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की येत्या 2 आठवड्यामध्ये मराठवाड्यातील हैदराबाद गॅजेटचा जो विषय आहे मराठा समाजाचा आरक्षणाचा तो आम्ही मार्गी लावूया आणि त्यांच्या त्या शब्दावरती आम्ही आमचं उपोषण स्थगित केलेलं आहे। मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण असो किंवा तुमचं उपोषण असो, दोन्ही उपोषण फक्त शब्दावरच चालू आहेत। कोणतेही सरकारतर्फे तुम्हाला प्रमाणपत्र अजूनही देण्यात आलं नाहीये, म्हणजे आम्ही ते करूच। सरकारने आम्हाला 2 आठवड्यांचा वेळ मागितलेला होता, आम्ही तो सरकारला दिलेला आहे आणि येणाऱ्या आचारसंहितेच्या अगोदर आम्ही जो मराठवाड्यातील हैदराबाद गॅजेटचा विषय आहे मराठा समाजाचा तो लवकरच सरकारकडून कशा पद्धतीने मार्गी लावून घ्यायचा हे मला असं वाटतं की मराठ्यांना वेगळ्या पद्धतीने सांगण्याची गरज नाही। या आस्थागतचा मराठ्यांचा इतिहास आहे। तुमच्यावर आरोप केले गेलेत की जरांगे पाटील यांना विरोध म्हणून कुठेतरी सरकारमार्फे तुमचं उपोषण इथे बसवण्यात आलं होतं, त्यावर काय बोलतात? माझं उपोषण हे सन्माननीय जरांगे पाटील यांना विरोध म्हणून नव्हतं, तर माझं उपोषण हे मराठवाड्यातील मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू करण्यात यावं हे सरकार दरबारामध्ये माझं घराणं होतं, ना की उपोषणकर्त्यांमध्ये ही स्पर्धा होती। मनोज जरांगे पाटील यांच्या काही समर्थकांकडून असं म्हणण्यात आले की राजश्री उमरे याआधी कधीही मराठा आरक्षणासंबंधित कोणत्या आंदोलनात दिसल्या नाहीत, एकदमच त्या कुठे बाहेर आल्या आणि असं का करू लागल्या? ज्यांच्याकडून तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचली मला त्यांनी कदाचित माझ्यावरती सखोल अभ्यास केलेला नसेल, त्यांनी आणखीन अभ्यास माझ्यावरती करावा, कारण की मराठा आरक्षण या विषयामध्ये मी माझ्या पद्धतीने सक्रिय होतेच। मग राहिले असतील आंदोलनं मोर्चे या वेळेमध्ये माझ्या शैक्षणिक आयुष्यामध्ये मी होते आणि बऱ्यापैकी मी माझा सहभाग ज्या पद्धतीने नोंदवता येईल त्या पद्धतीने नांदेडमध्ये मोर्चा झाल्याच्या नंतर त्यामध्ये मी शांतता पद्धतीने मी माझा सहभाग नोंदवलेला आहे। सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर सुद्धा टिप्पणी करण्यात आली होती, त्यावर काय उत्तर द्याल तुम्ही? माझ्या वैयक्तिक आयुष्यावरती टिप्पणी करणाऱ्यांना एकच मी सांगेल की बाबांनो, माझ्या वैयक्तिक आयुष्यावरती अभ्यास करत बसण्यापेक्षा टिप्पणी करत बसण्यापेक्षा मराठवाड्यातील मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी तुमची बहीण म्हणून ज्या पद्धतीने लढा देता, एक भाऊ म्हणून तुम्ही त्याला हातभार लावा, ना की माझं वैयक्तिक आयुष्य चव्हाट्यावरून आणून आपण छत्रपती शिवरायांचे मावळेत, आपण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या मराठवाड्यामध्ये राहतो, कुठेतरी ती शिकवण विसरू नकात, माझं एवढंच त्यांना सांगताय। आणि शेवटचा प्रश्न, जर तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर पुढचं पाऊल काय असणार आहे तुमचं? नक्कीच आम्ही आता सरकारचं 2 आठवड्याचा अवधी देऊन आमचं उपोषण स्थगित केलेलं आहे, पण ज्या पद्धतीनं आमच्या हातामध्ये लेखणीला घेऊन चालणारा आपला समाज असला तर त्याच पद्धतीने छत्रपती शिवरायांचे युद्धसुद्धा आपल्या सर्वांना माहिती आहे, तर येणारी भूमिका आमची ही प्रखरतेने आम्ही नक्कीच मांडण्याचा प्रयत्न करू। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला तुमचं समर्थन आहे का? ते आता पुन्हा उपोषणाला बसले आहेत, त्यांच्या विरोध म्हणून लक्ष्मण आखे सुद्धा बाजूला उपोषणाला बसले आहेत, असे 3 आंदोलन तिथे आंतरवाली सराटीच्या आजूबाजूला सुरू आहेत, तर तुमचं समर्थन कोणाला आहे? लक्ष्मण आखेंना समर्थन आहे की जरांगे पाटलांना समर्थन? व्यक्तिगत समर्थन म्हणण्यापेक्षा माझं असं म्हणणं आहे की मी लोकशाही प्रधान देशाला मानते, हा लोकशाहीने चालणारा देश आहे, संविधानाने चालणारा देश आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेला धरून आपण चालतो, त्यामुळं समर्थन म्हणण्यापेक्षा प्रत्येकाला आपापली लढाई लढण्याचा अधिकार आहे आणि हे न्यायिक प्रकरण आहे आरक्षण हा विषय, त्यामुळं न्यायदेवतेने न्यायमूर्तीने त्यावरती सुनावणी करायला पाहिजे की आरक्षण हा विषयावरती। या होत्या राजश्री उमरे पाटील, या 14 दिवस आमरण उपोषणाला बसल्या होत्या आणि काही कालावधी त्यांना सरकारकडून देण्यात आलेला आहे। आमच्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर मी पुन्हा उपोषणाला बसेल असं त्यांचं म्हणणं आहे। राम बुधवंत, नवराष्ट्र न्यूज, छत्रपती संभाजीनगर।